महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, ह्या चर्चा ज्या आहेत त्या राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। आपल्यावर स्वतः शिवसेनेचे नेते वसंतदादा मोरे आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। तात्या, गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये चर्चा आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील। काही दिवसांपूर्वीच तुम्ही राज ठाकरेंना सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला। आता 2 नेते एकत्र येणार याच्या चर्चा आहेत। जर 2 नेते एकत्र आले तर तुमची प्रतिक्रिया काय? मला तर या गोष्टीचा आनंदच होईल, कारण 2006 पूर्वी ज्यावेळेस फक्त शिवसेना होती त्यावेळेस मी राजसाहेब आणि उद्धवसाहेब दोघे एकत्र असताना सुद्धा मी शिवसेनेत काम केलेले आहे। 2006 नंतरनं ज्यावेळेस मनसे वेगळी झाली तेव्हापासून ते 2024पर्यंत सुद्धा मी मनसेमध्ये सेपरेट काम केले आणि आता पुन्हा एकदा मी शिवसेनेत काम करतो आहे। त्यामुळं मला जर दोघेही एकत्र आले तर मला वाटत नाही की माझ्या इतका आनंद दुसरा कोणाला होईल। कोणत्या मुद्द्यांवरती या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं की हे मुद्दे असतील तर हे दोघं जण एकत्र येऊ शकतात? विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा मुद्दा दोघांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। शिवाय विकासाचा मुद्दा, माननीय उद्धवसाहेबांच्या हातामध्ये इतकी वर्ष झालं मुंबई आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला विकास आपण सर्वांनी पाहिलेला असेल। शिवाय राजसाहेबांनी जे महाराष्ट्राचं एक ब्लूप्रिंट तयार केली होती, मग दोन्ही नेते जर एकत्र आले तर त्याच्यामधून महाराष्ट्राचा आणि मराठीचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चेनंच आता सत्ताधारी पक्षातले नेते जे आहेत ते टीका करायला सुरुवात केली। विशेषतः देवेंद्रजी असं म्हटले की काही फरक पडणार नाही, किंवा नितेश राणे असं म्हणतात की राज ठाकरे एकत्र झाले काय किंवा उद्धव ठाकरे एकत्र झाले काय, काहीच फरक पडणार नाही। काही जणांनी त्याचा 2 भाऊ एकत्र झाले तर आनंद आहेत अशी प्रतिक्रिया। नाही, फरक पडणार नाही म्हणणाऱ्यांनाच खऱ्या अर्थाने फरक पडणार आहे। त्यांच्या मनामध्ये एक भीतीचा गोळा निर्माण झाला आहे। मला वाटतं आपण बरेच जण पाहिले असतील की अगदी अशिष्याला असतील की त्यांनी बरं मैत्री तोडण्याच्या भाषा केल्या, पण नक्की ह्या लोकांना जर राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यानंतर जर फरक पडणार नसेल तर मग एवढी भीती का वाटते? त्यामुळं तर ही लोक चर्चा करतात ना। मग दोघं आत्तापर्यंत अनेक लोक इकडची तिकडे झाली, परंतु महाराष्ट्रातील मराठी माणसाला खऱ्या अर्थानं ज्या विषयाची गरज आहे, म्हणजे गेली अनेक वर्ष मी मनसेमध्ये होतो तेव्हासुद्धा अनेक लोकांना असंच वाटायचं की शिवसेना आणि मनसे एकत्र झाली पाहिजे। मग आता तो क्षण जर आला तर आमच्यासारख्यांना तर खूप आनंद होईल। मात्र तुम्ही राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलं, बोलणार का राज ठाकरेंना काय की नाही राजसाहेब तुम्ही आणि तुमचे नेते उद्धव ठाकरे जर एकत्रित आले, याआधी तुमचे राजसाहेब ठाकरे नेते होते, काय पुढाकार घेणार का? याच्यामध्ये अगोदर मी मनसेमध्ये असताना सुद्धा मी या गोष्टी बऱ्याच या गोष्टीवरती सुद्धा ज्या वेळेस चर्चा झाल्या त्यावेळेस सुद्धा बोललेलो आहे की तरुणांसाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्र ज्या पद्धतीने आता वातावरण झालं आहे महाराष्ट्रामध्ये, एक प्रकारे महिलांना जो त्रास होतो आहे, महिलांवरती अत्याचार चालू आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठं थांबत नाही आहेत आणि सरकार हे फक्त त्यांच्याच विषयामध्ये त्रस्त झाले। आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर मनसे असेल, शिवसेना उभाटा असेल, आम्ही जर एकत्र झालो तर मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आत्ता 28 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घालणार आहेत, या निवडणुकांमध्ये आम्ही आमची चुणूक दाखवून देऊन त्याच्यानंतर 2029 जवळच आहे। यानंतर तुम्ही पुढाकार घेणार का? मग जर कदाचित पक्ष नेतृत्वानं तुम्हाला संधी दिली राज ठाकरेंशी बोला, तुम्ही राज ठाकरेंना फोन करणार का किंवा थेट त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाणार का? एक कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही पुढाकार घेतला तर काय होईल? बघा, आता मी मान्य उद्धव साहेबांचा आदेशाचा पालन करणार। मला उद्धव साहेबांनी कुठेही जायला सांगितलं, इथून मागं मी राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करत होतो, आता मी उद्धव साहेबांच्या आदेशाचं पालन करतो आणि याच्या आधी 2006च्या अगोदर मी दोघांच्या आदेशाचं पालन करत होतो। त्यामुळे मला असं वाटतं की मला जर उद्धव साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी दिली, आज मला राज्याचं संघटक केलं आहे, मला आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख समन्वयक म्हणून माझी नेमणूक केली आहे, आणि मला वाटतं की जर असं काय माझ्यावरती जबाबदारी येणार नाही, कारण पक्षामध्ये खूप मोठी लोक आहेत, इकडं 20 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, त्यामुळं खूप मोठी जबाबदार लोक आहेत। त्यामुळे मला वाटतं पण जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर दुधात साखर असल्याप्रमाणे जर काय झालं तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजेल। राजसाहेबांकडे तुम्हाला जायला काय म्हणजे हे वाटणार? शिवसैनिक म्हणून जायला काय वाटणार नाही, मग शिवसैनिक म्हणून मला जर पाठवलं नक्की जाईल। नाही तर मग शिवसैनिक म्हणून तुम्ही राजसाहेबांना फोन लावू शकता की जर कदाचित एक शिवसैनिकाची इच्छा म्हणून तुम्ही राजसाहेबांना बोलणार का किंवा उद्धव? इथं मान्य उद्धव साहेबच याच्यामध्ये निर्णय घेतील,
आणि आता संजय राऊत साहेबांनी बी परवा दिवशी बोललं आहे की कुठल्याही राजकीय नेत्याने या दोघं भावांच्या मध्ये बोलायला काही हे नाही आहे, मग कुणाची गरज नाही आहे. त्यामुळे त्यांना जर दोघांना बोलायचं असेल तर ते दोघं बोलतील. आपण तिसऱ्या चौथ्या कुणी बोलायची गरज नाही आहे. काय तात्यांच्या दृष्टीनं जर समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय बदल पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला मराठी माणसाचा उत्कर्ष झालेला दिसेल. आणि जो तरुण वर्ग आहे आता, तो तरुण वर्ग जास्त करून दोन्ही इकडं आदित्य साहेब आहेत, इकडं अमित साहेब आहेत, राज साहेब आहेत, इकडं उद्धव साहेब आहेत. त्यामुळं मला वाटतं ठाकरे परिवारावरती अखंड महाराष्ट्र प्रेम करतो आणि ती प्रेम करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा सुरुवातीपासून मिळालेली आहे. म्हणून मला वाटतं की जर असं आमच्यासारख्यांच्या नशिबात आलं परत तर तो दिवस आमच्यासाठी दसरा मेळावा पण असेल आणि गुढीपाडवा सुद्धा असेल. म्हणजे दोघांनी एकत्र आलं पाहिजे ही काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच का नाही, अगदी पूर्वीपासूनच दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्व शिवसैनिकांना मनसैनिकांना वाटतं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला वाटतं. त्यामुळं मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी तरी दोघांनी एकत्र आलं पाहिजे. शहराध्यक्ष आहेत गजानन थरकुडे. जर कदाचित राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव साहेब म्हणजे तुमचा पक्ष जर एकत्र आला तर तुम्हाला चालणार आहे? 100% मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे, वादच नाही. पण शेवटी मी शिवसैनिक आहे आणि आदेशाचा धनी आहे. तात्याने सांगितल्याप्रमाणे 2006 अगोदर दोन्हीचे आदेश तात्या मानत होते आणि आम्ही आजही उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. जर उद्या उद्धवसाहेबांनी सांगितलं की आपल्याला युतीमध्ये किंवा राज ठाकरेंबरोबर आपल्याला काम करायचं तर आमचं त्यात किंतु परंतु 100% नसणार आहे. कारण हा आमचा आदेशाचं धनी आहोत आम्ही आणि आदेशाचं पालन करणं हे शिवसैनिक म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे. पाहतोय की युतीच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो स्वतः उद्धव ठाकरे घेतील. मात्र उद्धव ठाकरे यांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवरती राज ठाकरे यांच्याकडं युती संदर्भात बोलण्यासाठी चर्चा करण्याची जर जबाबदारी टाकली तर शिवसैनिक म्हणून मी राज ठाकरेंना भेटायला जाण्याची प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.